गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र हो, वाचत असताना सुद्धा कथा कादंबऱ्या वाचत असताना आपल्याला पक्क डोक्यात असतं की हे काही खरं नाही, ही फॅन्टसी आहे. पण जेव्हा आपण इतिहास वाचतो ना, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे भूतकाळात घडून गेलेलं आहे, याला काही पुरावे आहेत आणि जे घडलं आहे त्या इतिहासाचा आपल्या वर्तमानावर आणि आपल्या भविष्यावर नक्कीच परिणाम होत असतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला चित्रपट म्हणजेच इतिहास वाटायला लागतो, लोककथा म्हणजेच इतिहास वाटायला लागतो आणि अशा वेळेला याला फाटा देतात आणि खरा इतिहास आपल्या समोर आणतात ते इतिहास संशोधक असतात. असाच इतिहास आणि या इतिहासामध्ये ज्याला शापित राजहंश असं म्हटलं जातं, असाच इतिहासात विपर्यास झाला, ते म्हणजे संभाजी महाराजांच्या चरित्राचा. आणि तो खरा इतिहास लोकांसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे कार्य करणारे द. ग. गोडसे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यातील पत्रसंवाद म्हणजे हे पुस्तक युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी. छत्रपती संभाजीराजे हा द. ग. गोडसेंच्या आवडता आणि शोधाचा व चिंतनाचा विषय. या राजांच्या ऐतिहासिक चरित्रापेक्षा त्यांच्या भोवती असणाऱ्या अवकाशाचा शोध घेण्यात त्यांना कमालीचा रस होता. किंबहुना ऐतिहासिक घटना व व्यक्ती यांच्या भोवतालच्या अवकाशाचा शोध घेणं म्हणजेच खरं इतिहास संशोधन, असा त्यांचा दृष्टिकोन होता. मराठी इतिहासकार असा शोध घेत नाहीत, ही त्यांची तक्रार होती. ते म्हणतात, खरा इतिहास हा या अवकाशातच दडलेला असतो. त्याचा शोध घेणं हेच इतिहासकारांचं खरं कर्तव्य. खरं संशोधन ते हेच. महाराष्ट्रातील सर्वच इतिहास संशोधक व इतिहासकार द. ग. गोडसेंच्या या अवकाश थिअरीशी सहमत होतील असं नाही. नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री, हे सत्य कोणीही डावलू शकत नाही. पण कागदपत्रे सर्वच इतिहास सांगतात असं नाही. काही वेळा इतिहासकारांना तर्कांचे अश्व बसायला देऊन घटना किंवा व्यक्तींभोवती असणाऱ्या संभाव्य सत्याच्या रिंगणात सैर करावयास लावतात. अशी सैर म्हणजे एक प्रकारचा अवकाश. ते काहीही असलं तरी इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात अवकाश थिअरी मांडणारे हे द. ग. हे पहिले इतिहास संशोधक. पण या अवकाश थिअरीपेक्षा सुद्धा या पुस्तकाचं नावच आहे ना की युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी. आणि ही सती गोदावरीची कथा जी पूर्णपणे लोककथा आहे, कल्पनेवर आधारित आहे. या कल्पनेवर आधारित कथेमुळं छत्रपती संभाजीराजांशी या कथेचं नाव जोडलं गेलं. तर या संपूर्ण प्रकरणाचा शोधच द. ग. गोडसे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी या पुस्तकात घेतलाय. तो त्यांच्या पत्रव्यवहारातून आपल्याला कळतो. संभाजी गोदावरी कथा ही रायगडाच्या परिसरातील एक लोककथा आहे. ती इतिहासात घडलेली घटना नाही. म्हणजे त्या लोककथेतील संभाजी हा ऐतिहासिक संभाजी नव्हे, हे द. ग.नी एका स्वतंत्र लेखात आपल्या मर्मग्राही लेखनशैलीनं सिद्ध केलंय. पण संभाजी विरोधकांनी मात्र या लोककथेच्या आधारावर संभाजीराजांना बदनाम केलं असं द. ग. गोडसेंचं म्हणणं आहे. ते लिहितात, संभाजीराजांचे विरोधक या जुन्या लोककथेचा फायदा घेऊन एक मिथ संभाजीराजांच्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाला चिकटवित आहेत. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो ना की ह्या अशा लोककथा कशा तयार होतात आणि लोकांच्या तोंडात त्या बसतात कशा, किंवा आपल्याला सुद्धा त्या खऱ्या वाटायला लागतात कशा. याचाही उलगडा या पुस्तकात डॉक्टर जयसिंगराव पवार आणि इतिहास संशोधक द. ग. गोडसे यांच्या पत्रव्यवहारातून होतो. ऐकूया त्याबद्दल. परंतु इथं घेऊया एक छोटीशी विश्रांती. ऐकत रहा 90.4 ग्रीन FM. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलंय 90.4 ग्रीन FM. मी RJ शरयू आहे आपल्यासोबत. सुरू आहे आपला कार्यक्रम वाचाल तर वाचाल. मित्र हो, आज एक ऐतिहासिक पुस्तक किंवा इतिहास संशोधकाचं पुस्तक मी आपल्या भेटीला घेऊन आले आहे. कारण बऱ्याच वेळेला आपल्याला पिक्चर, लोककथा म्हणजेच इतिहास वाटतो. आणि या इतिहासामध्ये ज्यांना सर्वात जास्त बदनाम केलं ते या महाराष्ट्राचे छत्रपती संभाजीराजे. संभाजीराजांच्याबद्दल सती गोदावरीची एक कथा सांगितली जाते आणि या कथेशी संबंध संभाजीराजांचा जोडला जातो. परंतु ती कथा केवळ लोककथा आहे आणि त्या कथेतला नायक राजे संभाजीराजे नाहीत हे सांगत असताना हा पत्रव्यवहार जो डॉक्टर जयसिंगराव पवार आणि
इतिहासकार द ग गोडसे यांच्यामध्ये झालेला आहे. त्या पत्रव्यवहारात आपल्या एक गोष्ट लक्षात येते की लोककथा कशा तयार होतात, त्यांच्यात सातत्याने कशी भर पडते, स्थल कालानुरूप त्या कशा रूप बदलतात, याचं सुंदर विश्लेषण दगनी त्या गोदावरीवरील लेखात केलं आहे. मुळात लोककथा या प्रवाही आणि प्रवासी असतात. गोदावरीची लोककथा ही अशीच प्रवासी बनून रायगडाच्या परिसरात आली असावी. तिचं मूळ मात्र बेगडा महम्मद आणि चंद्रगुजरी या गुजराती लोककथेत असावं व गुजराती लोककथा दक्षिणेत येणाऱ्या व्यापारी महामार्गावरून खाली उतरून रायगडच्या परिसरात गोदावरीची कथा म्हणून स्थिरावली असावी. मग त्या गोदावरीची समाधी रायगडाच्या खाली आहे, त्याचं काय, असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. पुढे रायगडच्या परिसराचा अधिक शोध घेताना दगंना समजून चुकलं की गडाच्या पायथ्याशी सती गोदावरीची म्हणून जी समाधी दाखवली जातीये ती मुळी गोदावरीची नाहीच, ती आहे सवाई माधवराव पेशवे यांच्या स्त्री यशोदाबाईची. यशोदाबाईंची ही समाधी कालाच्या ओघात दुर्लक्षित झाली, अनामिक बनली आणि या अनामिक झालेल्या समाधीवर गोदावरीची लोककथा अलगद येऊन बसली. हा पत्रव्यवहार डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी गोडसेंना केलेला आणि त्यांच्या प्रश्नांना, त्यांच्या वेगवेगळ्या शंकांना गोडसेंनी दिलेली उत्तरं, खूप सुंदर असा हा पत्रव्यवहार आहे. गदन एक इतिहासकार म्हणून, त्याचबरोबर एक माणूस म्हणून आपल्याला या पुस्तकात कळतात. आणि त्याचबरोबर डॉक्टर जयसिंगराव पवार यांची तळमळ, सत्याचा शोध घेण्याची त्यांची लालसा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या छोट्याशा पुस्तकात सापडतात. या पुस्तकाचं नाव आहे युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी. एकदा नक्की वाचायला हवं. इतिहास संशोधकांच्या आणि ज्यांना इतिहास आवडतो त्यांच्याही आवडीचं हे पुस्तक, युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी. मित्रहो, आजच्या भागात इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.